तर थोडंसं म्हणजे विचित्र वाटलं की पूर्ण थिएटर खाली होतं आणि आम्ही फक्त 11 जण होतो ह्या पिक्चर बघायला. नमस्ते सर्वांना. तर आज आहे गुरुवार आणि इथे माझा चहा उकळत आहे आणि चहासोबत आम्ही मस्तपैकी टोस्ट, चहा, बिस्किट असं खाणार आहोत आणि नंतर तुम्हाला सांगते की आम्ही आज कुठे जात आहोत. तर हे बघा, बाहेर आता पाऊस पडत आहे आणि चहा बनेपर्यंत इथे परत एकदा बघा, चहा बनला, चहा टोस्ट खाईपर्यंत परत एकदा मी बघायला आली तर परत ऊन आलं. ऊन पाऊस हा खेळ सुरू आहे. तर चला मग मी तुम्हाला सांगते की आता आम्ही कुठे जात आहोत ते. सो हे बघा, परत एकदा सांगते, इथे ऊन आलं परत. तर तुम्हाला मी सांगते, आता आम्ही जात आहोत राजा शिवाजी पिक्चर बघायला. ते पण स्वित्झर्लंडमध्ये मराठी पिक्चर लागला आहे आणि आम्ही जात आहोत. मराठी पिक्चर ते पण स्वित्झर्लंडमध्ये लागणं म्हणजे आमचं एक भाग्यच समजावं लागेल. म्हणजे विचार करा ना, परदेशात ते पण स्वित्झर्लंडमध्ये राहून आपल्या मातीशी जोडलं राहण्याची एक एक वेगळंच अनुभूती आली आहे. म्हणजे माझी वाटत आहे मला मराठी पिक्चर बघायला जाणं म्हणजे. तर इथे आता आम्ही ट्राममध्ये आलो आणि इथे मला ना ट्राममधून उतरल्यावर आम्ही बससाठी वाट बघत होतो आणि इथे मस्त गुलाबाचं ना झाड बघा, किती उंच गुलाबाचं झाड आहे. त्या बस स्टॉपच्या ऑपोजिट साईडलाच आहे आणि एवढं छान गुलाबाची फुलं आलेली आहेत ना, मला मन राहवलं नाही म्हणून मी इथे बघायला गेली. तर चला मग आता आपली बस पण आली आहे. सो आता आम्ही बसने जात आहोत थेट सिनेमा बघायला, मराठी पिक्चर बघायला आणि आपण बघूया तिथे काय परिस्थिती आहे, कोण तिथे येणार आहेत. खूप एक्साइटमेंट आहे. म्हणजे साता समुद्रापार आपली म्हणजे आपुलकी, असं पिक्चरची एक जादू तिथे होणार आहे. नक्कीच चित्रपटाची जादूच काहीतरी वेगळी आहे. मराठी आणि हिंदी छावा जेव्हा लागला होता ना, तेव्हासुद्धा आम्ही खूप म्हणजे पिक्चर बघायला मिळणं म्हणजे काय वाटतं ना, तिथे राहणाऱ्याला, लांब राहणाऱ्यालाच माहिती असतं. आम्ही आतमध्ये येऊन पोचलो आहोत थिएटरमध्ये आणि थिएटरमध्ये आल्यानंतर आमच्यासोबत अजून एक होते आमचे फ्रेंड्स, तर ते आधीच येऊन म्हणजे आले होते ते सुद्धा. आणि आतमध्ये एंट्री केल्यावर बघितलं तर पूर्ण थिएटर खाली दिसलं मला. तर थोडंसं म्हणजे विचित्र वाटलं की पूर्ण थिएटर खाली होतं आणि आम्ही फक्त 11 जण होतो ह्या पिक्चर बघायला. तर आता इथे ब्रेक मिळाला आहे आणि हे खायला आणायला गेलेत. काय आणतात ते सांगते मी तुम्हाला नंतर. राजा शिवछत्रपती जेव्हा स्वित्झर्लंडच्या थिएटरमध्ये लागलं ना नाव, तर एक वेगळाच अभिमान वाटला होता जेव्हा ते नाव आलं होतं समोर. आणि पण वाईट पण वाटत होतं की पूर्ण थिएटर हे खाली होतं आणि आम्ही फक्त 11 जण होतो. तर असं वाटलं होतं की थिएटर पूर्ण भरलेलं असेल, हाऊसफुल असेल. जसं छावा पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता माझा छावा पिक्चर. आम्ही जेव्हा बघायला गेलो होतो तेव्हा पूर्ण थिएटर भरलं होतं आणि हाच थिएटर पूर्णच खाली होता. मराठी चित्रपट लागला होता. कदाचित कोणाला माहीत नसेल काय कारण, मला नाही माहीत. पण असो, मी खूप खुश होती पिक्चर बघायला गेलो. सुट्टीचा दिवस होता पण, आणि हा पिक्चर बघणं म्हणजे आपल्यासाठी सलामच आहे. आणि गर्जना देवाच्या म्हणजे जे ओरडावं असं वाटत होतं ना, जय भवानी जय शिवाजी, ते नाही सांगू शकत. तिथे असं वाटत होतं की ओरडावं, पण थोडं आवर घालावंच लागतं. काही ठिकाणी आपल्याला काही नियम पाळावे लागतात. सो आम्ही निघालो आणि मी जाता सर्व शूट करत होती. थोडंसं पाऊस होता. पाऊस मी तुम्हाला सांगत होती सकाळपासून, आणि वातावरण खूप थंड असं होतं. थंडी होती खूपच. तर आता पिक्चर खूप छान होता. सर्व हिंदी ॲक्टर्स जे होते त्यांनी मराठीमध्ये काम केलं. म्हणजे खूप आपल्यासाठी अजून एक प्राऊड मोमेंट होती ती, की त्यांनी काम केलं आपल्या मराठी पिक्चरमध्ये आणि सगळ्यांनीच खूप छान काम केलं. ते काय वरती पिक्चर आहे, नाही ते परत बोलतील की द्या म्हणून. सो ब्रेकमध्येही इथे आले. सो ब्रेकमध्ये आम्ही वडे खाल्ले मस्तपैकी, तिथून आणलेले मेंदूवडा, आणि इथून घेऊन आले ते गाडीवरून. चालत आला तेवढ्या मिनटात. अच्छा, चल क्रॉस करू. सिग्नल लागला. तर खूप म्हणजे एक्साइटमेंट एवढी, म्हणजे आम्ही पिक्चरबद्दलच बोलत जात होतो. दर्शीललासुद्धा पिक्चर आवडला. तानाजी बघितला त्यांनी, छावा इथे येऊन बघितला आम्ही, आणि नंतर आता हा राजा शिवाजी.
मस्त वाटलं. परत असे मराठी चित्रपट यावे आणि इथे मराठी चित्रपट स्वित्झर्लंडमध्ये लागावे आणि आम्ही असंच वारंवार पिक्चर बघत राहू आणि प्राऊड म्हणजे तुम्हाला तुमच्याशी हे जे सर्व आहे हे शेअर करत राहू. ज्या फीलिंग्स आहेत त्या शेअर करावं आणि पूर्ण थिएटर भरून जावं, हाऊसफुल व्हावं हीच इच्छा. कुठे सर्वनामध्ये मसाला डोसा, नाही, वडा सांबार. हे सुद्धा एक इंडियन रेस्टॉरंट आहे. एवढे लोक कोण खाईल इडली सांबार वडा. लोक आहेत आतमध्ये खायलाच. फायनली स्टेशनला पोचलो आपण, झुरिक स्टेशनला. हां मेन ह्याच्यावर आले त्याच्या पुढे तर घरी जायच्या आधी आम्ही आता झुरिक स्टेशनवर एक दुकान आहे मिग्रो, जे की ओपन असतं रविवार सुट्ट्यांमध्ये पण, रविवारचं वगैरे. तर तिथून मी काही सामान घेणार आहे. तर ते सामानाचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करेल. तर आता मी डायरेक्ट घरी जाणार आहे आणि पिझ्झा करायचा विचार चालू आहे. तर शॉपमध्ये आम्ही पोचलो आम्ही इथे स्टेशनवर आणि मी थोडंसं सामान खरेदी केलं आणि घरी जाऊन पिझ्झा वगैरे केला रेडीमेड. तर मी तुम्हाला दाखवेल की मी काय सामान खरेदी केलं. व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज 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 माझ्या व्हिडिओला शेअर करा. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट्समध्ये पण सांगा की व्हिडिओ कसा वाटला. सो चला मग आता मी निघते घरी, आमची ट्रेन आलेली आहे. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.